तर आज आमच्या खिंडवाडीची यात्रा. तर आम्ही रेडी झालोय आता. रियुनियन. तर आता आम्ही जानूची गाडी घ्यायला चाललोय, जी आम्ही बुक केलेलीच आहे ऑलरेडी. आणि आम्ही सगळेजण चाललोय जानूची गाडी घ्यायला. एक गाडी गेला 7 लोक आणि 4 व्हीलर घेऊन चाललोय 2 व्हीलर घ्यायला. आंबे दाखव. आमचे आंबे, आमचे स्वतःचे आंबे ते पाहिजे असतील तर DM आणि कमेंट. ओवीचा आता 12 वाजता घरातून निघायचं नसतं. चला घरात. काय करेक्ट 12ला निघायचं नसतं यार. आपण आंटीने सांगितलं करेक्ट 12ला निघालोय. जरा एक तर चांगल्या कामाला चाललोय जानूच्या. चेक कर ना. तिथे करूया ना. माझा आउटफिट ओवीने नवीन आउटफिट घेतलाय, त्यामुळे तिला तो चेक करायचा आहे. नाही करायचं. झाला रिव्हील. बापू काय मग यात्रेनिमित्त नवीन ड्रेस. बापरे बघा 2 डिफरंट एस्थेटिक्स बघा इथे. ह्यांचा लुक बघा आणि ह्यांचा लुक बघा, किती डिफरंट आहे. कोल्हापुरी दाखव. ओ बापूनी कोल्हापुरी चप्पल घेतली यात्रेसाठी. बेस्ट, गुड जॉब, बाय. हेलो व्लॉग्स, माय सेल्फ जीजू. काय म्हणतोय? तोंडाचं माप देऊ का काय जानू? ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन. येस येस नक्की लाईक शेअर करणार, सबस्क्राईब दिले आत्ताच्या आत्ता की तुम्ही जर मला पेढा नाही आणलं तर आम्ही लाईक नाही करणार. असं का रे पेढा हो जाता. तोंडाचं माप घे माझ्या. एवढा पेढा बसतो बघा. सबस्क्रायबर किती आहेत घरचे ते सांग. 7 आहेत. खरं सांग. 7-8 जण आहेत. कोणता होता आमचं ते सांग. लास्ट व्हिडिओ थांब जरा. आज जरा यात्रा आठवू ना. ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन जानू. थँक्यू थँक्यू मॅम. की थँक्यू थँक्यू थँक्यू. चलो हो रात्री भेटू आपण. येस येस. काय जीजू आपको कुछ बाय बाय. तर फायनली आता आम्ही पोहोचलोय जानूची गाडी घ्यायला. भैया कुठे राहिला? बसला नाही, बसणार होता. काय झालं? हा बसला इथे येऊन आणि हा बसणार होता, तेवढा तेजस आला म्हणून हा बसायचा असं थांबला आणि म्हटला तेजसला तुम्ही बसला. ह्याला म्हणतात म्हणून मी म्हणतच नाही तुला, एवढी त्याला जाच करतेस ना तू तर. तू माझ्यासोबत त्याची इज्जत ठेवत नाही. हा ते तुला कळलं पाहिजे की तू सगळ्यांसोबत कळलं इज्जत का? ठेवली पाहिजे. असं काय कळलं का? ओम गुड जॉब. असंच शिकायचं चांगल्या गोष्टी माझ्याकडून. तुझ्याकडे आम्ही चौघींचा फोटो काढतोय, 4 मुलींचा. तर या वयात पण यायची. ती दोघं कशी बसली आहेत बघ जरा. तिथं बस. अलगच चालू असतं याचं. पहिलं पूजन माझ्या दीदीच्या हातून होतंय, माझ्या गाडीचं. मंगलम भगवान विष्णू तू पागल आहेस का जरा? मंगलम बरुणध्वजा. श्रुती बघ तुमचं श्रुतीचं खरं रूप. खरं रूप काय? कुत्रा जाऊ. जानू कशी चालक आहे, तिला हे नाही करायचं. हा? सगळे एवढी मोठी झालीस का तू? काहीतरी चालू वस्तू एवढी मोठी घेतली. जानू ऍटिट्यूड दाखवली. जानूच्या स्टँडर्डपणामुळे तिला हे करायचं नाही. हो ना. जानू Come on, Janu, come on. जानू कम ऑन. कर जानू. कोण उघडणार ते? कुणी आणले धरून साऱ्या संकटाशी आपली जिद्द होती म्हणून बसणार नाही लाचार बनून. अरे उघड की मला काय एवढंच गाणं माहिती तो तसं थांब की थांबू. ए भाई तिला दाखव कसं थांबायचं बॅक साईडनी. जानू जानू लवकर. 1 2 3 start.
गाडी आहे. त्यांनी मला गिफ्ट दिलं. बापू एवढं मोठं गिफ्ट. बापरे जान. 1 रुपयाचा चिंगम जानूची सिक्रेट. जानू असं पण छान दिसतंय. भैया गप्पस. वाईब आली पाहिजे तिला. वाईब सेट करतोय. भैया खूप नालाय काय. इकडे दाखव की. आवाज आलो ना. छान वाटतेय पण अशी लांबून. बाबू इकडे बघा. जानू तुम्हाला दाखवते. गाडी चालवते बघा. आम्ही सातारला जायचो म्हणजे असं चौघी तर प्रत्येक वेळी मलाच द्यायची गाडी. तर मी कधी थकली असेल तर मी म्हणायची की जानू तू नाही दीदी मला नाही येत, आपण पडलो तर मला नाही येत, मला नाही. म्हणून श्रुती एक गाडी चालवायची आणि मी एक गाडी चालवायची. आणि माकडच्या वाता बघा कशी चालवते. क्लास लावलेला बावडती. क्लास केलाय. कसे शक्य आहे क्लास लावले? पुण्यात क्लास लावले. माझं- आता आम्ही दर्शन घ्यायला आलोय आमच्या गावातल्या मंदिरात. हे जानाई मळाईचं मंदिर आहे. याची आज यात्रा आहे. जानू यात्रेबद्दल बोलणार होतीस. मी नव्हते दीदी हो ना. यात्रेबद्दल बोलणार होतीस. मी नीट दिसते का? दिसतीये बोल. तर आज आहे 19 एप्रिल आणि आज आमच्या गावाची यात्रा. आमचं गाव खंडवाडी आहे आणि आमची देवी आहे जानाई मळाई देवी. हा. तर आमच्या देवीची आज यात्रा आहे आणि यात्रेला युजली आम्ही काय करतो, सकाळी आम्ही देवाला येतो. तर आम्ही आता देवाच्या मंदिरात आलो. हे बघा आमचं काका आहे अथर्व. तुम्हाला माहिती आहे ना? सगळ्यांना अथर्व माहिती आहे. अरे बाबा, अथर्वच्या चाललंय. पप्पा. हो. काय नाही. अथर्व कुठे आहे आमचा? झोपला असेल. अरे काय त्याला दीदी इन्फॉर्मेशन हा पण यात्रा आहे आमची. तर बोल. हां तर यात्रा आहे. तर मग यात्रेला आम्ही दर्शन करायला आलो देवीचं आणि आम्ही संध्याकाळी पण परत येणार. पण संध्याकाळी काय आहे ते वेगळं आहे. ते सरप्राईज आहे. ते पण आम्ही दाखवतो आमच्या गावात. आम्ही सरप्राईज काय देतो ते आम्ही रात्री दाखवतो. आता आम्ही गाडी देवळात आणली आहे. इथे लगेच दाखवतच. मला दे इकडे दे. तर आता आमचं इथलं झालेलं आहे सगळं मंदिराचं. आता आम्ही घरी जाणार आहे. आता आमची फेवरेट ऍक्टिव्हिटी करायला जाणार आहे जे की गोळा खाणे. हा गोळा खाऊन मग घरी जाणार. या वर्षातून आम्हाला म्हणजे मला तरी ॲटलिस्ट एकच चान्स भेटतो गोळा खाण्याचा. मला खूप आवडतं गोळा. आणि मला ते आर्टिफिशियल गोळे ना तेवढं जे दुकानात वगैरे भेटतात ना ते 100, 120 वाले गाड्यावरचाच खायचा. हां सिंदूर लालचं ट्राय करते. भैया फ्लेवर किती दिवसातून गोळा खातोयस? फ्लेवर मागच्या यात्रेनंतर. मागच्या यात्रेत तरी खाल्लेलास का? मागच्या यात्रेत खाल्ला. 2 रेड तुला रेड 3 रेड. सेटल हो. मला वाटलं तुला काळा खट्टा पाहिजे. काळा खट्टा शू एक काळा खट्टा तुला. मला रेड वाला. मला रेड आणि थोडस ब्लॅक. ए दीदी मला मिक्स लागतो माहित नाही का? बरं 5 रेड आणि 2 ब्लॅक. त्या रेड मधला एक मिक्स द्या. व्हाईट हेअर. तुझ्यात लेच पांढरी केस झालीत बघ. आय नो. सी सबस्क्राईब. हा भैया कोणती मुलं यात्रेसाठी नवीन कपडे घेतात? मग सगळीच मुलं अख्खी गाव अख्खी यात्रेसाठी नवीन कपडे घेतात. छोटी मुलं घेतात. आवडायच का सगळी ओम नवीन. लहान असून ओम बघ कशी सोफिस्टिकेटेड उजूने कपडे घालतो. तेजू जी Do you like गोळा? हँडसम. यू लुकिंग व्हेरी हँडसम टुडे. दिस इज युअर ओल्ड शर्ट. दिस इज हिज ओल्ड शर्ट बाय द वे. Attitude आहे, show attitude. मी घेतले बाबा नवीन कपडे. कोवीचा पण नवीन ड्रेस. आम्हीच गरीब आहे का नाही? आणि दीदीले घरी. आम्ही नेहमीच कष्टाचं आयुष्य जगत आलो. आमच्या दोघींची कष्टाची स्टोरी आम्ही तुम्हाला सांगू. सांगू Q&A मध्ये. She is telling Garib because I didn't get her clothes. She was expecting you to say sorry for that. हे आमचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता. गावचं. म्हणजे आमच्या गावचं मंदिर आहे आणि माझे बाबा या गावचे उपसरपंच आहेत हे मी सांगू इच्छिते.
दादा तुम्हाला माहिती आहे का माझे बाबा या गावचे उपसरपंच आहेत. खरंच सर तुम्हाला उपसरपंच माहित आहेत का कोण आहेत? दादासाहेब घाडगे. दादासाहेब घाडगे माझे आमचे पप्पा आहेत. और गोळा बघितलं तुम्ही आत्ता लाईव्ह बघितलं माझी इज्जत काय आत्ता लाईव्ह तुम्ही बघितलं मी हात इथून इथपर्यंत नेला तरी मला कोणी दिला नाही. हा दीदी तर माझा मिक्स आहे. नक्की सांगितलंय ना मिक्स 5 मधला एक मिक्स कसं आहे रे चांगला आहे का नक्की कसा आहे ते सांग. हो चांगला आहे कसं आहे होय खरं सांग खरा रिव्ह्यू सांग. चांगला आहे. मी घेते आता चल. माझा रिव्ह्यू इज द फायनल रिव्ह्यू. त्याच्यात पण काय सांगायचं सांग बरं कॅन बी बेटर. सो हे जे पाणी आहे ना हे थोडंसं थिक असू शकलं असतं. ह्यात थिकनेस थोडीशी कमी आहे आणि तिथे यात्रेत thickness जरी जास्त असंच असतं दिवसभर ते चालवायचं असतं. अय सॉरी जानू कालाकट्टा जिजूंचा आहे ना हा मिक्स आहे. कोण आता घेतोय का धरून नाही तर बंद कर नाही तर बंद कर. तुला खाताना बघायचे रिव्ह्यूज मिक्स. यू वॉन्ट चाट मसाला नो नो नो. ओनली वन. एवढं गरम होतंय आणि दीदीला इथं शॉपिंग करायची आणि तिच्या एकटीसाठी किती जण आम्ही थांबलोय. मराठी नारीची हा भास्कर. तर आमचा गोळा खाऊन झालेला आहे. सगळ्यांचे दात मी तुम्हाला दाखवते. जानू दात दाखव इकडे. नाही झालं माझे. ओवी दात दाखव. नाही दीदी दात दाखव. ओम दात दाखव. जिजू शो युअर टीथ. चला इथं ऊन जिजूंचे चांगले आहेत. भैयाची लिपस्टिक. अक्षय तृतीयानिमित्त दोघांना हार्दिक शुभेच्छा. तू पाया घातलाय ह्या कुटुंबाचा हो तू पाया घातलायस. तुझ्यामुळे बाकीच्यांना आदर्श मिळाला ना. दादा इन्स्पिरेशनल स्टोरी. नाही पूजा मला तर कळलं काय ह्याचं तर काय मधनं वेगळंच. जास्त पूजा पाहुणे या. काय करायचं असे मारणे काय ये क्या है इसको इंग्लिश में क्या कहते हैं भैया. चिलावा कोकोनट. बघा माझी गाडी आहे आणि मी इथे थांबली हे सगळे फ्रेम मध्ये आहेत. नानाला बोलव हात जोडा. बापूच्या गाडीवर आपण टाळ्या वाजवतो नाना. हे आमच्या घराचं नाव बघा विद्याविहार. तुम्हाला एक आउटसाइड टूर देते मी छोटासा मिनी. हे बघा हे आमचं परिसर आहे घराचं परिसर. शंतनू विहार का काय विला. थोड्या दिवसांनी विद्याविहार नाव चेंज होऊन शंतनू विहार. भैया ऐक ना सरळ जा आणि तिथे कारसा आहे पटकन जाऊन बघ. पटकन जाणार. हा तिथं तुझी जागा आहे त्याचं नाव आपण ठेवू शकतो शंतनू विहार. तेजसला कथा सांगत आहेत. जेव्हा बापू दक्षिण ठेवा. मनी यू हॅव टू कीप. मम्मी आंटी साईडला सरक. आंटी साईडला सरक. तर आता संध्याकाळ झालीये आणि यात्रेचा मोहोल आता सुरू झालेला आहे. आता आमच्या गावात एकदम छान छान शोज असणार आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवूच. आणि आमचे बाबा आणि उपसरपंच ज्याचं दीदी सकाळपासून उपसरपंच आहेत. दीदी सगळ्या गावात आज सांगत होती की माझे पप्पा उपसरपंच आहेत. सगळ्यांचे असतात का. हा तर मग त्यांनी बघा आज कसा हे काय म्हणतात यात्रा स्पेशल व्हाईट ड्रेस घातलेला आहे आणि एकदम टकाटक दिसत आहे. गुलालात खराब होणारे हे माहिती असून पांढरा घातलाय. मग गुलालात खराब होण्यासाठीच पांढरा घालतात हे तुला माहितीये का. तर आता आम्ही फटाफट रेडी होणार आहे गावात जायला. तर आता आम्ही मंदिरात आलोय दर्शन घ्यायला परत सगळेजण. माझी आंटी वगैरे आम्ही सगळेजण आलेलो आहे आता दर्शन घ्यायला. पालखीचं दर्शन आम्ही घेतलंय पण आम्ही पालखी पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवू की कशी आहे वगैरे. आणि आता मेन पार्ट आहे जो की आहे
खायचं पहिलं आधी खायचं. माझं नाही यार, तेजसला खायचंय मंचुरियन बिंचुरियन चटपटा. मला पण खायचं. काय झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे. आता थोडी पेटपूजा करतो. पेटपूजा अजून करायचीच आहे का? हो. तेजसला खायचंय. आणि दीदीला परत थोडासा गोळा खाऊ वाटेल. मी नाही खाणार गोळा बिळा. नक्की दीदी, मग आम्ही खातो. अगं बोल. सॉरी आम्हाला वाटलं आम्हाला काहीतरी नाही मला हे सांगायचं होतं की आमच्या आंटी खूप अशी ऍक्टिव्ह आहे ह्या बाबतीत. असं माझ्या मम्मीला अजिबात आवडत नाही यात्रा किंवा असं गोळा खाणं, मंचुरियन खाणं. गर्दी आवडत नाही. बाहेरच्या यात्रेला 3-3 वाजेपर्यंत जागत होती. बाहेरची यात्रा सनई चौघड्याची तसली असते. मग आपली कशी असते? खिंडवाडीची यात्रेला जर कोणी नाव ठेवली, माझ्या पप्पांना सांगितलं, माझे पप्पा बापूला कळलं तर भांडणच करेल. बापू त्यांच्या गावच्या यात्रेला तुम्ही असं आधी बोलताय. बोलवते. त्यांना माहिती आहे त्यांची यात्रा आहे, त्यांनी सफाई करायची, त्यांनी सगळं करायचं म्हणून. तर आत्ता आमचा जस्ट वडापाव खाऊन झालेला आहे आणि आत्ता आम्ही सोंग बघायला आलो आहे. तर सोंग म्हणजे बेसिकली एक छोटंसं, नंतर सांगतो काय आहे ते. सोंग म्हणजे एक छोटंसं असं काय बोलतात की नाट्य टाईपमध्ये असतं आणि असं की जे ट्रॉल्यांवर त्यांनी तो सेटअप पूर्ण लावलेला असतो आणि तिथं ते करतात वगैरे. आता ते आम्ही बघायला आलो, तर आम्ही तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स पण दाखवू त्याच्यामध्ये की काय असतं सोंग वगैरे. सगळी शाळकरी मुलं क्रिकेट कबड्डी खेळायचं सोडून मोबाईलवर ऑनलाईन रम्मी पबजी खेळत बसल्या. अभ्यासाच्या नोट्स, महत्वाच्या बातम्या, करमणुकीचे साधन, शैक्षणिक मार्गदर्शन, असंख्य गंभीर शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आजारांचे उगमस्थान करून टाकलं त्या निर्मितीला. मुलं तुमचंच अनुकरण करतात. ते पण खरं वाटत. हे गोष्ट लक्षात घे बरं का. तू जर माझ्या राजा तर तुला दुसऱ्या कोणाची पण होऊन देणार नाही, हे लक्षात ठेव. नालाय का? मी काही तुला तुझ्या बापाची प्रॉपर्टी वाटली का? पुन्हा माझ्या मागे लागलास ना? अशा प्रकारे अथर्व आम्हाला यात्रेतच भेटलेला आहे आणि त्यांनी प्रॉमिस केले उद्या तो टाइमवर येणार आहे घरी. टाइम सांग किती वाजता? टाइम सांग तू. काय सांगता येत नाही. टाइम सांग. उद्या आमची पार्टी आहे मटणाची, चिकनची. तर अथर्वला आम्ही सकाळी लवकर बोलवले, तर तुम्हाला आता उद्याच कळेल तो किती वाजता येणार आहे. हा? सकाळी 10 वाजता. आता लक्षात ठेव. सकाळी 10 वाजता. मग अशी तुम्ही या माणसाला घरात बघितलं असेल, ओळखतायत का तुम्हाला हे? दाखवलेला. भावाचं प्रेम आहे. ह्यांची रात्री 2:30 वाजता भांडणं चालली आहेत, ह्या दोघींची, श्रुतीची आणि ह्या दिदीची. माझी नाही हिची मस्ती चालली आहे फालतूची. तर आत्ता 2:30 वाजले. जॉनी. तर आत्ता 2:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता घरी आलोय सगळे थकून वगैरे. दीदी चावतर भूतासारखा झालाय. माझा पण गेलाय ग. तर फायनली आमचा यात्रेचा फर्स्ट डे होता आज आणि तो संपलेला आहे आणि आम्ही खूप सारं एन्जॉय पण केलेला आहे. हा व्लॉग जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच आता पुढचे व्लॉग पण येत राहणार आहेत. आणि तुम्ही तुमची यात्रा कशी साजरी करता ते पण कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आमची यात्रा तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. आणि तुम्हाला असं वाटतं ना यात्रा संपली तर असं अजिबात नाही. उद्याचा दिवस आम्हालाच कुक करायचंय. उद्या आहे मटणाची यात्रा, आज होती पोळ्यांची यात्रा. तर उद्याचा पण व्लॉग येणार आहे, नक्की बघा.
आणि हा पण ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांग. कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर आत्तासाठी